नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी बटाट्याचे थालीपीठ आणि ते सुद्धा उपवासाचं खाल्लंय का? नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर चला पटकन सुरू करूया. सगळ्यात अगोदर इथे 2 उकडलेले बटाटे घ्यायचे, हाताने चांगले कुस्करून घ्या, कुठेही बटाटा जाता कामा नये. आणि नंतर अशा पद्धतीने हे बटाटे एकत्र झाले. त्यानंतर घालायचे मी 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट घातली, तिखट मिरच्या नाहीत म्हणून. त्याचबरोबर 1 चमचा जिरं, हळद चुकून घातले, तुम्ही बिलकुल घालू नका. त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे, तसंच घालायचं आपण धणेपूड 1 चमचा, चवीपुरतं मीठ. नंतर घालायचं आपण 1 मोठा चमचा तेल. त्याचबरोबर 2 चमचे घालायचे दही, अगदी मोठे चमचे नाही, छोटे चमचे घाला, म्हणजे छोटीशी वाटी. अशा पद्धतीने सगळी जिन्नस घातल्यानंतर एकजीव करून घ्या. कोथिंबीर घालायची, पुन्हा त्याला एकजीव करा. नंतर घालायचं 1 मोठी वाटी, इथे घालायचं राजगिराचं पीठ. त्यानंतर सगळं अगदी हाताने व्यवस्थित जसं आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं. इथे पाणी मात्र बिलकुल घालायचं नाही, एकही थेंब घालायची गरज पडणारच नाही. अशा पद्धतीने हे पीठ रेडी झालं की हलकंसं ना त्याला तेल लावा, का काही बटाटे असल्यामुळे थोडेसे चिकट आणि राजगिराही तसा असतो. आता या पद्धतीने पीठ रेडी झालं की आपण आता थालीपीठ थापायला सुरुवात करूया. पोळपाटावर ओला कपडा घालायचा, हातामध्ये अशा पद्धतीने पिठाचा गोळा घेऊन थोडासा गोल करून थोडासा दाबून घ्या. त्यानंतर पोळपाटावर ठेवून हलकं हलकंसं पाणी लावा. जास्त बिलकुल पाणी लावायचं नाही, कारण का बटाटाही ओलसर आहे आणि राजगिरालाही जास्त पाणी लागत नाही. जरासं पाणी अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडेसे तीळ घालायचे आणि त्याचबरोबर थोडंसं मध्ये एकच भोग करा. आणि इथे ना जास्त मात्र पातळ करू नका. आता हे झालं आपलं. त्यानंतर तवा चांगला गरम करायचा, थोडंसं तेल तूप जे तुम्ही लावून घेणार असा ते लावा. त्यानंतर थालीपीठ घालायचं. 2 मिनिटानंतर पुन्हा तूप वगैरे लावून चांगला खरपूस भाजून घ्या. चवीला अगदी उत्तम लागतं आणि चांगलं खरपूसही हे बघा भाजलं जातं. इथे आपण त्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी करतोय. इथे तेलामध्ये जिरं, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि बटाटे घालायचे उकडलेले. 2च घातले छोटे. चवीपुरतं मीठ घातलंय. मी जे उपवासाचं मीठ असतं ना तेच वापरते. त्याचबरोबर शेंगदाणे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा. पुन्हा परतायचं आणि कोथिंबीर घालायची. मस्त अशी छान अशी आपली बटाट्याची भाजी रेडी झाली. ताट वाढून घेऊया. इथे बघा दही ठेवलंय, त्याचबरोबर भाजी आणि हे आपलं अगदी चविष्ट असं, अगदी मऊसूत असं आपल्या बटाट्याचं थालीपीठ रेडी झालं. बघा किती अगदी मऊ होतात, खायला अगदी उत्तम लागतात. सगळं आमच्या घरात आवडलं होतं. नक्की तुम्ही करून बघायचं. या उपवासाला नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या रेसिपी